नमस्कार स्वराज्य मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आपण आज चाललेलो आहे रायरेश्वर गडावरती। आपल्या 2 बसेस भरून चाललेलो होत्या 11वी 12वीच्या। 11वी 12वीची मुले फुल धिंगाणा करत होते। बस मध्ये डान्स सुरू होता, साऊंड सिस्टीम ऑपरेट करत होता पियुष, हा 12वीतला विद्यार्थी आहे स्वराज्य टीम मधला। बस हळूहळू रायरेश्वरच्या दिशेने जात होती आणि हे सुंदर दृश्य, निसर्गरम्य वातावरण, धुक्यात माखलेला हा किल्ला फायनली पोहोचलेलो आहे रायरेश्वर गडावरती। सगळी 11वी 12वीतली मुले व सर्व शिक्षक हे सगळे एका ठिकाणी जमलेले आहेत। साऊंड सर इन्स्ट्रक्शन देत आहेत विद्यार्थ्यांना, तर तुम्ही पण ऐका। पण इथला दगड आणि इथली माती पूर्णपणे खाली मोकळी आहे, जास्त निसारपणा आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतं की बाबा कठीण आहे जास्त, काय नाही प्रॉब्लेम, य सेल्फी काढा तर तुम्ही लक्षात ठेवा जास्त पुढे जाऊ नका, कारण इथली माती निसार आहे। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, डाव्या बाजूला या साईडला खाली जास्त उतार आहे, त्यामुळं पाणी ओघळताना आपल्याला चांगलं वाटतं, दगड वगैरे दिसतात, तिथं आपण बसायला जातो, 100% तिथं घसरू शकतं। तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्या आता ह्या ग्रुपमध्ये गोडरे मॅडम, शेलार मॅडम, इच्छाबा मॅडम आणि संकाळ दादा 4 जण आहात। तुमची 32 पोरं आपल्या बसच्या स्पॉटला आणायची जबाबदारी तुमची। शेलार मॅडमला विद्यार्थ्यांची जबाबदारी दिलेली आहे। इकडे सावंत मॅडम इन्स्ट्रक्शन देत आहेत। जेवणाचा आनंद आहे, वरती मंदिर आहे, वरती बरंच काही जवळजवळ 15-20 किलोमीटरचा वरती पठार आहे, तो फुलं। इन्स्ट्रक्शन देऊन झाल्यानंतर काही फोटो क्लिक केलेले आहेत। गडाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे। सगळे एकदम आनंदात आहेत। इकडे पण करा, इकडे पण हाय फाय देत आहेत सगळे। रायरेश्वरावरती सगळेजण पोहोचलेले आहेत आणि इथे पूर्ण गड धुक्याने माखलेला आहे। निसर्गरम्य वातावरणात सावंत सरांनी हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे। टीम स्वराज्याच्या दिशेने वाटचाल। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात शपथविधीपासून घेतलेली होती, तेच मंदिर हे रायरेश्वरावरती स्थित आहे। या निसर्गरम्य वातावरणात पावसाचा आनंद पण घेत आहेत सगळेजण। जास्त पावसामुळे सगळेजण आले होते शेडमध्ये, आणि शेडमध्ये येताच गाण्यांच्या तालावरती झालेला होता इकडे डान्स। झाल्यानंतर सगळे आले मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मंदिरात स्वराज्याचे स्थापनेची शपथ घेतलेली होती, हेच मंदिर। इथे काही फोटो क्लिक केलेले आहेत। त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायला। मस्त मध्ये चालून बिलून झाल्यानंतर एकदम मस्त मध्ये चविष्ट असं जेवण आम्ही जेवलेलो। जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो 7 मात्यांच्या शोधात। 7 रंगांच्या मात्यांचा डोंगर इथे आहे, त्याचाच पाठलाग करत आम्ही पोहोचलो होतो 7 मात्यांच्या डोंगरावरती। सर्वजणांनाच उत्सुकता होती 7 रंगांची माती, याचा डोंगर दिसतो तरी कसा, आणि फायनली पोहोचलेलो आहोत सगळेजण 7 रंगांची माती। इथे 7 रंगांची माती ऑलरेडी कोणीतरी काढून ठेवलेली होती, हे पाहू शकता तुम्ही। आणि सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनीच स्वराज्य टीमने आनंद घेतलेला आहे या 7 रंगांच्या मातीचा डोंगर पाहून। 7 रंगांची माती पाहून झाल्यानंतर हा ब्लॉग इथेच संपत आहे। भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। टीम स्वराज्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।